एक 25 वर्षीय मुलगी एका ठिकाणी एका परिसरात राहत असते. त्या मुलीचे आई वडील त्या मुलीचे लग्न एका गरीब मेहनत मजदूर करत असलेल्या मुलासोबत लावून देतात. मग ती मुलगी जेव्हा त्या मुलासोबत सासरी जाते तेव्हा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संसार करते. पण संसार करत असताना मात्र त्या मुलीची इच्छा काही पूर्ण होत नव्हती. मग इच्छा पूर्ण करण्यासाठी ती मुलगी असं काही कृत्य करते. ते कृत्य ऐकून मंडळींनो तुम्हाला धक्काच बसेल. नेमकं काय घडलं होतं या प्रकरणात आणि कुठे घडली ही घटना, या अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही या व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळींनो, ही जी घटना आहे ही छत्तीसगड मधील विलासपूर येथे घडली आहे. या ठिकाणी एका परिसरात सुमन नावाची 25 वर्षीय तरुणी आपल्या आई वडिलांसोबत राहत असते. सुमन ही घरात सर्वात मोठी मुलगी असते, त्यामुळे तिचे आई वडील तिला कुठल्याही गोष्टीत रोकटोक करत नव्हते. सुमन ही कॉलेजमध्ये शिकायला जायची आणि कॉलेजमध्ये शिकत असताना तिचे खूप मुलासोबत संबंध असायचे. कॉलेजमध्ये न जाता सुमन ही लॉजवर आपल्या अनेक प्रियकरासोबत जायची. सुमनची ही गोष्ट जेव्हा गावातील लोकांना कळाली तेव्हा गावातील लोक ही सुमनच्या घरी गेले आणि तिच्या आईवडिलांना सांगितलं की सुमनवर चांगलं लक्ष ठेवा, ती विचित्र वागत आहे. आता सुमनच्या आईवडिलांना समजलं की सुमनची वागणूक दिवसेंदिवस बदलत आहे, म्हणून तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न लावून देण्याचे ठरवले. तिच्या आईवडिलांनी जवळच्या गावात राहत असलेला विनोद कुमार या तरुणासोबत सुमनचे लग्न लावून दिले. विनोद कुमार हा गरीब तरुण होता. तो मेहनत मजदुरी करून आपलं घर सांभाळत होता आणि लग्न झाल्यानंतर त्याला अधिकच काळजी वाटत होती की आपले पुढे कसे होईल. सुमन लग्न करून विनोदच्या घरी आली, चांगल्या प्रकारे संसार करू लागली. विनोद आणि सुमनमध्ये चांगली जवळीक निर्माण होऊ लागली. विनोद हा मजुरी करण्यासाठी कामाला जायचा आणि सुमन ही घरी एकटीच राहायची. सुमन ही घरी एकटी असल्यामुळे तिला काही घरी करमत नव्हतं. घरात एक साधी टीव्ही पण नव्हती आणि सुमनकडे मनोरंजनासाठी फोन पण नव्हता. रात्री विनोद कामावरून दमून थकून आल्यानंतर सुमन विनोदला म्हणते, अहो मला घरी करमत नाही, एक माझ्यासाठी फोन घेऊन द्या, म्हणजे मी तुम्हाला दररोज फोन करीन आणि फोनवर माझे मनोरंजन सुद्धा होईल. मग विनोद सुमनला म्हणाला, ठीक आहे, मी तुला कर्ज काढून 10,000चा फोन घेतो. मग विनोदने कर्ज काढले आणि सुमनला 10,000चा चांगला स्मार्टफोन घेऊन दिला. मग मोबाईल हातात आल्यावर सुमन खूप आनंदित झाली. मग सुमनला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ती विनोदला फोन करायची आणि आपला वेळ असाच मोबाईलवर घालून ती आपली करमणूक करायची. असंच एक दिवस इंस्टाग्रामवर वेळ घालवत असताना सुमनला एका सूरज नावाच्या तरुणाचा मेसेज येतो. सुरुवातीला त्या दोघांमध्ये हॅलो हाय असे मेसेज येतात. दोघांची चांगल्या प्रकारे ओळख होते आणि ओळखीनंतर मैत्रीत रूपांतर होते. मग हळूहळू त्या दोघांमध्ये चांगले संभाषण होऊ लागले. दोघं चांगल्या प्रकारे एकमेकांची खुशाली विचारू लागले आणि मग मैत्रीचे रूपांतर थेट प्रेमात झाले. मग सुमन त्या सुरेश सोबत दररोज फोनवर बोलायची, कधी कॉलवर तर कधी व्हिडिओ कॉलवर. हळूहळू सुमन आणि सुरेशमध्ये इतके प्रेमसंध सुरू झाले की सुरेश हा सुमनच्या घरी बाईक घेऊन यायचा आणि सुमनला त्या बाईकवर टाकून तिला लॉजवर घेऊन जायचा. आणि त्या दोघांमध्ये काय चाललंय याची खबर काही विनोदला नव्हती. विनोद फक्त आपला घर प्रपंचासाठी पैसा कमावण्यात व्यस्त होता. मग एक दिवस सुमन जेव्हा सुरेशच्या गाडीवर लॉजवर बसून जात होती तेव्हा अचानक विनोद सुमनला बघतो. तेव्हा त्याला त्या ठिकाणी एक वेगळाच धक्का बसतो आणि तो विचारात पडतो की आपली बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून कुठे चालली. त्याच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले की सुमन या तरुणासोबत नेमकं काय करत आहे. जेव्हा विनोद संध्याकाळी घरी जातो तेव्हा तो सुमनला विचारतो की तू कोणासोबत गाडीवर बसून कुठे चालली होती. तेव्हा सुमन विनोदला म्हणते, अहो कोणी नाही, तो माझा मित्र होता. तेव्हा विनोदने तिला समजावून सांगितलं, अगं असं कुणाच्याही गाडीवर बसू नको, लोक चांगली नाही, तू जे करत आहे हे उद्योग तू सोडून दे. विनोदचे बोलणे ऐकून सुमन थोडा वेळ शांत राहिली. मग दुसऱ्या दिवशी सुमन सुरेशला कॉल करते आणि त्याला म्हणते, आता यापुढे आपलं बोलणं होणार नाही, कारण माझ्या नवऱ्याने आपल्या दोघांना गाडीवर बघितलं होतं. त्यावर सुरेश तिला म्हणतो, आता यापुढे तुझा नवरा तुझ्यावर संशय घेणार, तुला मारहाण करणार. आता एक काम कर, तू आपण दोघं पळून जाऊ आणि एका ठिकाणी लग्न करून आपला संसार करू. मग सुमनला पण वाटले की खरंच
विनोद मला मारहाण करील, माझा छळ करील म्हणून सुमन पण त्या सुरेश सोबत पळून जाते. सुमन आपल्या 2 मुलांना टाकून त्या सुरेश सोबत जाते. पण पळून गेल्यानंतर सुमन सुरेश सोबत 15 दिवस राहते. पण त्या ठिकाणी राहत असताना सुमनला आपल्या मुलांची आठवण येत होती आणि परत ती आपल्या घरी येते. मग मुलांची आठवण येत असल्यामुळे सुमन परत आपल्या घरी येते आणि घरी आल्यानंतर नवरा विनोद तिला खूप प्रश्न विचारतो, की "एवढ्या दिवस तू कुठे होती? मी तुला शोधत होती. तुझी कंप्लेंट मी पोलीस ठाण्यात केली, की तू कुठेतरी गायब झाली." तेव्हा सुमन विनोदला म्हणते, "अहो, मी त्या सुरेशकडे माझे ₹10,000 मागण्यासाठी गेले. पण त्याने मला फसवून दुसऱ्या ठिकाणी नेले आणि तिथे मला एका खोलीत बंद करून ठेवले." नवरा विनोद सुमनला म्हणतो, "तू काळजी करू नको. आपण त्याच्याकडे जाऊ आणि तुझे ₹10,000 घेऊन येऊ." मग दुसऱ्या दिवशी सुमन आणि विनोद त्या सुरेशकडे जातात. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. सुमनने आपल्या नवरा विनोद याला खोटं बोलून त्याला सुरेशकडे नेले आणि तेथे जाऊन विनोदचा घात केला. सुमनने आणि तिच्या प्रियकर सुरेशने त्या विनोदचा तिथेच गळा दाबला आणि तेथेच त्याला ठार केले. मग ठार केल्यानंतर विनोदची बायको सुमन ही घरी आली आणि घरी आल्यानंतर सासू-सासऱ्याने तिला प्रश्न केला, की "अगं, विनोद पण तुझ्यासोबत गेलेला होता, तो कुठे आहे?" तेव्हा सुमन त्या सासू-सासऱ्यांना म्हणते, "अहो, ते नंतरून येणार आहे." असे बोलून तिने टाळाटाळ केली. मग विनोद 1 दिवस झाला, 2 दिवस झाला घरी आला नाही म्हणून ते सासू-सासरे पण परेशान झाले. मग परेशान झाल्यानंतर त्या सासू-सासऱ्याने पोलीस ठाण्यात तेथे कंप्लेंट केली. मग पोलीस चौकशीसाठी विनोदच्या घरी आले आणि त्याच्या बायकोला म्हणाले, की "विनोद तुमच्यासोबत होता, नेमका कुठे गेला?" पण पोलिसांना पण ती सुमन उडवाउडीची उत्तरे देत होती, की ते माझ्यासोबत होते आणि ते आत्ताच येईल, मगच येईल असे सांगून ते तिथेच राहिले असेल, असे पोलिसांना काहीतरी उडवाउडीची उत्तरे दिली. मग पोलिसांना सुमनवर वेगळा संशय येऊ लागला. पोलिसांनी सुमनचे कॉल रेकॉर्ड्स काढले आणि पोलिसांना तेथे धक्का बसला. तेव्हा पोलिसांना समजले, की सुमन एका परपुरुषासोबत बोलत होती. त्याचे नाव सुरेश होते. मग कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर त्या सुमनचे आणि त्या सुरेशचे रेकॉर्डिंग काढले आणि पोलिसांना समजलं, की सुमनने आणि त्या सुरेशने त्या विनोदचा घात केला. मग पोलिसांनी त्या सुमनला आणि तिच्या प्रियकर सुरेशला ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली. चौकशी दरम्यान त्या दोघांनी पण आपला गुन्हा कबूल केला आणि अखेर पोलिसांनी त्या सुमन आणि तिच्या प्रियकराला न्यायालयात हजर केलं. मंडळींनो, सध्या हे प्रकरण न्यायालयात चाललेले आहे. पण मंडळी तुम्हीच बघा, अशा बाहेर संबंध करत असलेल्या महिलांचा शेवट हा खूप भयंकर होतो. तुम्ही पण अशा घटनांपासून सावध राहा, सतर्क राहा आणि आपला घर प्रपंच सांभाळा. या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मित्रांनो, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळींनो, भेटूया एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.